नमस्कार सगळ्यांना. आज सोमवार आहे, श्रावणी सोमवार, आणि आजचा व्हिडिओ आहे हा. तर आत्ता केला आहे मी सुरू. संध्याकाळी 5 वाजलेले आहेत. आत्ता जमलं नाही मला काल परवा काही शूट करायला वगैरे, तर आत्ता केलं आहे. तर आज जरा आहे वातावरण चांगलं, म्हणजे आभाळ वगैरे कमी आहे, पाऊस कमी आहे, आभाळ आलेला आहे. तर आता करायचं आहे मला, अजून सगळंच घरात आवरायचं आहे. आज कंटाळा आलेला होता मला दुपारी, कारण काल सॅटर्डे संडे एकदम बिझी गेला, त्याच्यामुळं मग आता जरा आज रिलॅक्स केला. आणि आज असंही काही जास्त स्वयंपाक वगैरे नव्हता, तेव्हा मग जास्त काही कामच नव्हतं असं होतं. पण मग थोडं कंटाळल्यासारखं पण होतं आपण. आणि असं मुलीला पण सुट्टी होती माझ्या, काहीतरी स्कूलमध्ये होतं 10th, त्यासाठी दिलेली होती सुट्टी. त्यामुळं मग आज जरा रिलॅक्स गेला आजचा दिवस. पण त्यामुळं आता खूप कंटाळा आला आहे अजून मला. आता चहा घेतला मी करून. आता भांडी वगैरे घासायची आहेत, अजून थोडीफार आहेत भांडी, ते घासायची आहेत. आणि नंतर मग आता उपवास सोडणाऱ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे, लवकरच बनवावं लागेल. माझा काही नसतो उपवास, पूर्वी धरायचे मी, पण हल्ली आता मी नाही धरत उपवास, कारण थोडं माझं हेल्थ इश्यू पण आहे. त्याच्यामुळं उपवास वगैरे मला पित्त होतं त्याने, खिचडीने दिवसभर. आणि दुसरं काही आवडत पण नाही मला, आणि खिचडी पण नाही जास्त आवडत. त्यामुळं मग उपवास नसतो माझा. पण मग खिचडीच बनवलेली आज सगळ्यांना थोडीशी, आणि थोडं नाश्त्याला वेगळं बनवलेलं होतं. तर दाखवते मी आता, माझं आवडते थोड्या वेळानंतर, आणि मग तुम्हाला दाखवते माझं काय काय आहे आजचं रुटीन. ते ॲक्च्युली मी सकाळी पण थोडा शूट करण्याचा प्रयत्न केला, पण फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळं झालं नाही ते. आता म्हटलं संध्याकाळी होतं तर संध्याकाळपासून करावं सुरुवात. कालचंही करायचं होतं मला. काल थोडं बाहेर गेलेले मी, तेही दाखवायचं होतं, पण फोनला काहीतरी प्रॉब्लेम येते अधूनमधून, त्याच्यामुळं मग होत नाही आहे, असंही होतं आहे. त्याच्यामुळं आजचं आता दाखवते मी काय काय केलं ते. आता बघूया, वरण भात बनवते, आणि आणखीन काहीतरी भाजी वगैरे बनवणार आहे. एक तर उपवास असला की जास्त जेवणही जात नाही बाहेरून आल्यानंतर, आणि आपण म्हणतो उपवास सोडायचं, पण नाही जात जास्त जेवण, असं पण असतं. पण थोडंसं काही चवीचं केलं तर जरा बरं वाटतं. आणि मंदिरात वगैरे पण मी नाही गेले, जायचं होतं, पण सकाळपासूनच निवांत चाललेलं, आणि मग लेट झाला, आणि मग आता संध्याकाळी जायला नको वाटतं. इथं जवळ आहे, पण चालत निघायला नको वाटतं मला. चालत चालत जायला म्हटलं तर अर्धा तास, आणि 1-1.5 तास जाईल. त्यापेक्षा घरातूनच मी आपला नमस्कार केला. आता पुढच्या सोमवारी बघूया, नीट प्लॅनिंग करून मग जाईल. दाखवतो तुम्हाला. नमस्कार सर्वांना. तर आज परत एकदा मुगाची खिचडी बनवत आहे. तर तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी, आणि डाळ अर्धी पाऊण वाटी घेतलेली आहे. तर तांदूळ हा वेगळा दिसत असेल, हा माझा म्हणजे घरचाच आहे तांदूळ, त्यामुळं खडे वगैरे आहेत जास्त, त्यात बघावे लागतात. आणि इकडं केलं आहे आलं, लसूण आणि खोबरं. निवडून घेते, धुवून घेते स्वच्छ, नंतर मसाला भाजून घेते, आणि मग कढीपत्त्याची फोडणी, 1 मिरची टाकते त्याच्यामध्ये, 1-2 मिरच्या कापून. झालं, अशा प्रकारे बनवते, दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा, पातेल्यातच बनवते मी. लसूण, खोबरं, कढीपत्ता, हिंग टाकलं, थोडं हळद टाकली, भाजून घेतला मसाला, आणि डाळ आणि तांदूळ धुवून घेते. आता हे याच्यात टाकणार, आणि 2 मिरच्या अजून मला कट करून टाकायच्या, 2 उभ्या मिरच्या कट करणार आहे मधून, आणि त्या टाकणार, आणि हे डाळ तांदूळ टाकून थोडं पाणी जास्त ठेवायचं, आणि मग मीठ घालायचं आहे फक्त. अशा प्रकारे बनवणार आहे. मिरची टाकली आहे बघा. आणि कसं आहे ना, मी एकटीच हे शूट वगैरे करते, त्यामुळे थोडं मला डिटेल असं दाखवता नाही येत.
पण होईल हळूहळू ॲडजस्ट. आता डाळ आणि तांदूळ टाकून घेते. थोडी हळद कमी वाटते, हळद टाकेन अजून, आणि मीठ टाकायचं आहे थोडं. हळद आणि मीठ टाकून घेते. 3 जणांसाठी बनवलेली आहे ही. तर डाळ तांदूळ टाकल्यानंतर मीठ हळद थोडं थोडं घातलं मी, आणि पाणी एवढं जास्त गच्च भरून ठेवलेलं आहे, म्हणजे अर्ध्यापर्यंत आहे साधारण तांदूळ आणि डाळ. तर पाणी सुरुवातीला जास्त ठेवायचं, म्हणजे खिचडी खूप छान होते. तर अशा पद्धतीने करून बघा. आणि आज हेच बनवलेलं आहे मी. आणि आता मला कधी पटकन होतं आहे आणि कधी जेवण करून झोपते, असं खूप कंटाळा आला आहे, तसंच होतं आहे. कुकरला नाही लावत मी, कुकरचं आवडत नाही असा भात वगैरे, कारण तो अगोदरच भात एकदम असं हे आहे, काय म्हणतात, बारीक बारीक तांदूळ आहेत आणि चिकट होतो. कुकरला लावल्यावर तर खूपच जास्त हे होतं, म्हणून मग पातेल्यात शिजवून होते. तर अशा प्रकारे कालचा आणि आजचा असा थोडा थोडा व्हिडिओ मी शेअर करते तुमच्यासोबत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडंसं 2 दिवसाचं शूट केलेलं आहे. तर कालच्यामध्ये काही रेसिपी वगैरे नाही आहे, थोडं काय असेल आता. आणि हे आजची मुगाची खिचडीची मी रेसिपी शेअर केली. अशा प्रकारे करून बघा तुम्ही कुकरला केली तरी चालेल, कारण तांदूळ असे लांबडे वगैरे असले तर सुट्टाच होतो त्याचा भात. पण खिचडीसाठी हा खूप छान आहे तांदूळ, तर मग मी हाच वापरते. बाहेरून पण आणतो आम्ही कधी कधी. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला. तर इथंच एंड करते मी आता या व्हिडिओचा.